फायनली बघू शकता मित्रांनो, आता स्ट्रक्चर वरती ठेवून दिलेलं आहे सनी वाहिल्यांनी. लय झटक्या दिवशी काम उरकलं त्यांनी आल्या नट बॉक्स आणल्यामुळे बघू शकता. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललो एक सोलर पंप बघण्यासाठी. म्हणजेच आपले सनी एक सोलर पंप इन्स्टॉल करण्यासाठी गेलेला आहे 12 पिंपरी या ठिकाणी. पण तिथं आहे ना एक वस्तू कमी आलेली आहे, म्हणजेच नट बॉक्स. सोलर पॅनलचं जे सगळं अटॅचमेंट करायचं राहतं, मेन तिथं नट बॉक्सच नाही. तर त्याचा फोन आलेला होता. आता तो म्हणे नट बॉक्स घेऊन ये. तर आता तोच नट बॉक्स घेऊन चाललेलो आहे आपण 12 पिंपरी या ठिकाणी. तर चला जाऊया, बघूया तो सोलर पंप कसा आहे कसा काही नाही, आणि सनी त्याचं काम किती राहिले किती नाही त्यांचं बी काम बघूया कसं चाललं आहे कसं काही नाही. बाकी अजून पण भरपूर काही बघूया. तर बघू शकता आता जवळपास घरून निघालेलो मी. इथून 30 किलोमीटर अंतरावरती ते लोकेशन आहे. आणि इथून जवळपास सोमठाणे जे गाव आहे तिथून आपल्याला नट बॉक्स घ्यायचा आहे. म्हणजे जी वस्तू राहील ती तिथून नट बॉक्स घेऊया आणि त्यानंतर जाऊया डायरेक्ट 12 पिंपरीमध्ये. तिने लोकेशन पण टाकलेलं आहे, जवळपास 31 किलोमीटरच्या अंतरावरती लोकेशन आहे. आणि तिघं चौघजणी गेलेले आहे ते. तर चला जाऊया, सर्वप्रथम नट बॉक्स घेऊया आणि त्यानंतर मस्तपैकी तिथून जाऊया डायरेक्ट 12 पिंपरीमध्ये. तर चला लेट्स गो. तर फायनली आपण गोडावरती पोचलो होतो, बघू शकता इथं गोडाऊन आहे. आणि इथून आता नट बॉक्स घेतलेला आहे आपण, बघू शकता. फक्त एवढाच बॉक्स राहिलेला आहे, तरी अजून सोलर पंप इन्स्टॉल व्हायचा बाकी एवढ्या गोष्टीवरून. सोलर पंपाचं कामात असं एक जरी वस्तू राहिली तरी लगेच काम खोळंबतं. तर बघू शकता आता नट बॉक्स घेतलेला आहे आपण. तर चला जाऊया, 30 किलोमीटर आहे, 1-1.5 तासामध्ये आपण तिथं पोहोचू. आणि तिथं पोहोचल्यावरच बघू सनी भाई त्यांचं किती काम झालं आहे, कसं काम चाललं आहे, आणि तो ओसवालचा पंप वगैरे कसा काय. तर चला. फायनली मित्रांनो बघू शकता आता लोकेशनवरती पोहोचलेलं आहे. सनी भाईला आल्याला नट बॉक्स दिलेला आहे आणि त्याचं काम चालू पण झालेलं आहे, बघू शकता. तर चला जाऊया, बघूया किती काम झालं आहे किती राहिलं आहे. बघू शकता फक्त शिविल खान उभा झालेला आहे, बाकी अजून जवळपास सगळं मटेरियल तसंच पडलेलं आहे. नट बॉक्समुळं काम त्यांचं राहिलं होतं, नाही ते दळून सनी भाईनं काम उरकून टाकलं असतं. सनी भाईने एवढ्या टायमात पाणी बिनी पाडून दक्षिण घेऊन घरी असता तो पबजीवरती लगेच ऑनलाईन. नट बॉक्समुळे त्याचा थोडा झिंगला झालेला आहे, बघू शकता. फायनली आता नट बॉक्स दिलेला आहे, लगेच काम चालू झालेलं आहे, बघू शकता. मोटर वगैरे सोडून दिलेले आहे त्याने विहिरीमध्ये. चला तुम्हाला मोटर पण दाखवतो, बघू शकता. इकडं खाली विहीर आहे, लय मोठी खोल विहीर आहे, त्याच्यामध्ये पाईप सोडून दिलेला आहे. पाईपाची साईज पण जवळपास 2.5 इंची साईज आलेली आहे, बघू शकता. इथं मोटर वगैरे सोडून दिलेले आहे. आता जवळपास 1 तासाच्या आता ते सोलर पंप इन्स्टॉल करून घेतील. त्यानंतर त्याचा पाणी प्रेशर पण बघूया आपण, ओसवाल कंपनीचा कसा पाणी प्रेशर मारतो कसा नाही खत्रीमध्ये, बघू शकता. आता लगेच स्ट्रक्चर आथरायचं पण काम चालू झालेलं आहे त्यांचंवालं. जवळपास 1 तासाच्या आता सोलर पंप इन्स्टॉल करतील ते, बघू शकता. शिविल खांब वगैरे सगळं काही रेडी आहे, फक्त नट बॉक्समुळे प्रॉब्लेम होता. तर चला आता झटक्या दिवशी त्याला काम उरकून लावूया आणि बघूया शेवटी त्याचा पाणी प्रेशर सोलर पंपाचा. बघू शकता सनी भाईला नट बॉक्स दिलेला आहे. आणि आता नटाचे सगळे मोकळे आलेले असतात या कंपनीचे. आता तो एक नट पॅक करतोय, बघू शकता. सनी भाई जागा सावलीला बघू शकता. जवळपास एक अर्धा किलोला नट होतं, तेवढं आपण घेऊन आलेलं आहे, बघू शकता. क्लिप करतोय. तर सनी भाईला विचारू सकाळी किती वाजता आलं. सनी भाई सकाळी किती वाजता आले. 10 वाजले ते ना आपल्याला. 10 वाजले ते आम्हाला. 9 वाजले ते. 9 वाजल्यापासून आले ते. नट बॉक्स नसल्यामुळे त्यांनी भटका शिवल कामात भरलेला आहे आणि मोटर सोडून दिलेली आहे. आणि आता दुपारून जवळपास आता 2:30 वाजलेले आहे. 2:30 वाजता आता तिथून पुढे दुपारचं काम चालू झालेलं आहे, बघू शकता. शेनीतला आहे आम्ही, शेनीतला. आणि त्यांच्या थोडीशी बगडी झालेली आहे, बघू शकता. कारण की सकाळ धरून आलेले होते आणि एवढा टाईम म्हटल्यावरती थोडा झोल झमेलाच आहे. मटेरियल उतरायला कोण येईल होतं काय माहिती, त्यांच्या लागेल एकदा. लॉकेटवाला होता, अर्धवट मटेरियल वाटतो, रिकामा गँगचा झमेला होता, बघू शकता. तर चला आता टपक्या दिवशी सनी व्हायला नट्टा बिट्टा लावून देऊया आणि मस्तपैकी ट्रॅक्टरपेक्षा आवडून लगेच त्याचा आपण सोलर पंप पूर्ण इन्स्टॉलेशनची माहिती पण घेऊया थोडीफार. आणि त्यानंतर त्याचा पाणी प्रेशर पण बघूया किती पाणी मारतो किती नाही. फायनली बघू शकता मित्रांनो, गँग स्ट्रक्चर वगैरे पण आवडलेलं आहे.
आणि आता सपोर्ट लावले का वतकं जे आपल्याला या साईडला जे स्ट्रक्चर दिसतंय ते वतकं उचलून या मेन शिलवरती ठेवायचं आहे आणि मग लगेच त्याच्यावरती पॅनल वगैरे चढून लगेच बाकीचं काम आपलं चालू होऊन जाणार आहे बघू शकता. आणि या कंपनीला जवळपास 6 सपोर्ट आहे, म्हणजे 4 कोपऱ्याला 4 आणि एक समोर मागं पुढं, म्हणजे अशी टोटल 6 सपोर्ट आहे बघू शकता हिमालय कंपनीला. आमचे सनी भाई आता बिलगलेले बघू शकता. ढगादलमध्ये त्यांचा पंप दावाच होईल असता, पण नट बॉक्स नसल्यामुळं थोडासा टाईम झालेला आहे बघू शकता. हिमालया सोलर पंप तरी त्यांना गणमान आवडत नाही, त्यांनी आल्याला लय झटक्यात काम सुरू केलं आणि बघू शकता लगेच स्ट्रक्चर आवडून पण रेडी आहे. तर चला आता त्यांचे शॉकअप लावायचे झाले का लगेच आपण हे जे स्ट्रक्चर हे लगेच त्याच्यावरती उचलून ठेवून देऊया. फायनली बघू शकता मित्रांनो आता स्ट्रक्चर पण वरती ठेवून दिलेलं आहे सनी भाईंनी. लय झटक्यात दिवशी काम उरकलं त्यांनी आल्या नट बॉक्स आणल्यामुळे बघू शकता. आता याला जवळपास 6 सपोर्ट आहे. आता स्ट्रक्चरवरती ठेवलेलं आहे. खाल्ल्या साईडनं 5 पॅनल येणार आहे, वरल्या साईडनं 4 पॅनल येणार आहे. तर सपोर्ट लावले का बघू शकते तर पिकअप आहे, तर पिकअप आहे म्हणून लगेच पॅनल घेऊन याच्यावरती ठेवणार आहे. लगेच पॅनल वगैरे आवडलं का आता मोटर तर सोडून दिली आहे, लगेच अर्धा 1 तासामध्ये आता मोटर पण चालू होईल. चला आता बाकीची माहिती आपण सोलर पंप इन्स्टॉल झाली काच घेऊ मस्त पाणी प्रेशर वगैरे ना अजून बाकीची बी. चला त्यांना आता सपोर्ट लागूया, पॅनल वगैरे ठेवूया, त्यानंतर बघूया त्याचा पाणी प्रेशर. बघू शकता आता स्ट्रक्चरवर ठेवलेलं आहे आणि पॅनलवर ठेवायची तयारी चालली सनी वाहिनीची. थोडेसे जोल जमेले जागा वेगळा साफ करताना आमचा साई भाई ड्रायव्हर बसलेला आहे. एकदम खतरनाक ड्रायव्हर आहे, प्रोफेशनल. कशी बी गाडी चालवायला हवं तुम्ही त्याला, मला कशी गुत्तीला असो काय असो लगेच काढून देऊ शकतो इथं. बघू शकता सनी भाई रस्ता सांगतोय. हा हायवे ड्रायव्हर आहे बाबा तो. तर चला आता त्यांना पॅनल वगैरे ठेवून देऊया. हां ओके चला आता पॅनल ठेवूया, त्यानंतर त्याची सर्व काही माहिती घेऊया मस्तपैकी. तर बघू शकता सनी वाहिनीने आता खाल्ल्या साईडनं 5 पॅनल ठेवलेले आहे आणि त्याचे नट वगैरे लावलेले. आता वरल्या साईडले 4 राहिले बघू शकता, ते बी आता चालू झालेलं आहे. बघू शकता साई वाहिनी सनी वाहिनी वगैरे ठेवते आहे. गण्या भाईमधून पेटा देतो त्यांना बघू शकता पिकअपीमधून. खतरनाक तिघाचं काम चाललेलं आहे. आल्या 1 तासामध्ये त्यांनी पंप उभा केलेला आहे झटमध्ये बघू शकता. आता वरले 4 पॅनल ठेवले का लगेच त्याची नटं लावून लगेच आपल्याला पाण्याचा प्रेशर फक्त 10 ते 15 मिनटामध्ये बघायला भेटणार आहे. तर चला आता तेवढे 4 पॅनल ठेवूया, नट्टा बिट्टा लावून आणि मस्त त्याचा पाणी प्रेशर बघूया. बघू शकता मित्रांनो आता जवळपास सर्व पॅनल ठेवलेले आहे आणि ते सनी वाहिनीला नट्टा आवडायचं काम दिलेलं आहे. बघू शकता खतरनाक मध्ये काम चाललेलं आहे तसं मला. तिने जवळपास सगळे पॅनलचे नटा टाईट केलेले आहे. का आता एकूण जे खाल्ले 4-5 पॅनल राहिले त्याचेच राहिलेले बघू शकता. 10-11चा पाना बसतो त्याला. सनी भाईला दिलेलं आहे. तिकडे रोशन भाई पिना वगैरे करतोय बघू शकता. चला तुम्हाला पिना दाखवतो, MC4 पिना बघू शकता. आमचा रोशन भाई आता पिना वगैरे करतोय मस्त पैकी. हा साई का लक्षात नाही राहत ना, काही वेळेस गडबड होऊन जाते. गणी भाई ते आर्थिंगचं करतं इकडं या साईडला बघू शकता. साईडला आर्थिंग अरेस्टर उभं केलेलं आहे त्यांनी. आणि आता जवळपास सर्व काम झालेलं आहे. आता त्याला डायरेक्शन द्यायचं काम राहिलेलं आहे बघू शकता. डायरेक्शन देण्यासाठी ही जी खाल्ली पिन आहे ती काढून टाकायची आणि दुसऱ्या हॉलामध्ये घेतली की लगेच त्याचं डायरेक्शन येणार आहे. तर चला आता याला एकदा डायरेक्शन देऊया आणि त्यानंतर बघूया त्याचा पाणी प्रेशर वगैरे अजून बाकीचं पुढं काय होतं काही नाही. पाणी प्रेशर बघूया किती पाणी मारतो आणि किती नाही. तर फायनल आता प्लेटांचे नट वगैरे पण टाईट झालेले आहे आणि साई बघू शकता आता कंट्रोलरचे जॉईंट येत आहे मोटरीचे जॉईंट दिल्यानंतर लगेच पाणी प्रेशर येईल. सनी भाई इकडं आर्थिंग जोडताना बघू शकता. हातोडी आहे का? हातोडी काय दगड घे ना. बघू शकता आता तो एवढा जो रॉड आहे तेवढा ठोकायचा आहे पूर्ण खाली दगड नाही ठोकून द्यावा लागेल. इकडं गणी व्हायची पण आर्थिंगचंच काम चालू आहे बघू शकता. खतरनाक मध्ये तिने बघू शकता वेले उभा करून दिलेला आहे. आता तो रॉड एक तो खाली ठोकून त्याला बघू शकता वायरिंग वगैरे चालू आहे. म्हणजे आणि सोलरवरती वीज पडत नाही त्याच्यामुळे लावलेलं जातं बघू शकता. विविध हायले उभं केलेलं आहे सिमेंटामध्ये एकदम त्या बघू शकता. खतरनाक मध्ये जवळपास सगळं काम झालेलं आहे. वायरिंग पण काम चालू झालेलं आहे. आता जस्ट 1-2 मिनटामध्ये लगेच आपल्याला पाण्याचं प्रेशर दिसेल की हिमालयाचा सोलर पंप किती पाणी मारतो किती नाही. तर चला आता वायरिंग करून घेऊया. झटक्यात दिवशी त्याला डायरेक्शन देऊन लगेच मोटर चालू करून पाणी प्रेशर बघूया. फायनली मित्रांनो बघू शकता सनी वाहिनींनी आता इन्स्टॉलेशन संपूर्ण काम
पूर्णपणे केलेलं आहे बघू शकता. त्याला डायरेक्शन वगैरे पण दिलेलं आहे सोलर पंपाला. वरल्या साईडनं 4 पॅनल केलेले, खाल्ल्या साईडनं 5 पॅनल केलेले बघू शकता. तर चला आता याचे पाणी प्रेशर बघूया. मोटर पण चालू झालेली आहे, कंट्रोलर पण चालू झालेलं आहे. तर याचा पाणी प्रेशर बघूया आणि इन्स्टॉलेशनची पण थोडीशी माहिती जाणून घेऊया सनी भाई त्यांच्याकडून. तर बघू शकता इथं कंट्रोलर जोडलेलं आहे, तुम्हाला कंट्रोलर दाखवतो. बघू शकता इथं कंट्रोलर जोडलेला आहे आणि चालू बंद करण्यासाठी या साईडनं खटका आहे तो ऑफ ऑन करायचा आहे बघू शकता. एकदम सोप्या पद्धतीनं आहे आणि याचं जे मटेरियल आहे सर्व काही गेलो नाहीच आहे. तर चला तुम्हाला आता मोटर चालूच आहे, चला तुम्हाला पाणी प्रेशर दाखवतो हिमालया सोलर पंपाचा 5 HP. 1 मिनिट का मग. तर बघू शकता मित्रांनो 5 HP सोलर पंपाचा पाणी प्रेशर हिमालयाचा गणी व्हायना पाहिजे भरलेला आहे. खतरनाक पाणी प्रेशर मारलेलं आहे बघू शकता. आणि आता जवळपास 5-1 वाजलेले, एवढं ऊन पण नाही, थोडंसं कमी आहे तरी पण पाणी प्रेशर बघू शकता. आणि पाईपाची साईज जवळपास 2.5 साईज पाईप आहे, त्याच्यामुळं पाणी प्रेशर बघू शकता जागेवरती तुम्ही. त्याच्या पाठीमागं जी विहीर आहे याच्यामध्ये सोडले जवळपास 60 ते 70 फुटावरती सोडलेले मोटर बघू शकता. चला आता सनी व्हायला याच्यावरती सकाळी कधी आली ते कसा गेला असता त्यांचा दिवस सोलर पंपाचा आणि हा सोलर पंप पण कसा आहे थोडीशी माहिती सनी व्हाईकून जाणून घेऊया. थोडंसं नॉर्मली होतं रे, बघू शकता थोडासा डायरेक्शनवरून थोडासा झेमेला चालू आहे पण झालेलं आहे सगळं. चला तर सनी व्हायला 2-4 प्रश्न विचारूया. सनी भाई झालं का का रे? अरे सनी भाई झालं का तुझं वालं? चला आता झालंय सगळं, त्याला विचारूया 2-3 प्रश्न. तर सनी भाई सांगतील आपल्याला हिमालया सोलर पंप कसा काय. 1 नंबर क्वालिटी बेस्ट. आणि सकाळी किती वाजता येलो तुम्ही सोलर पंप इन्स्टॉल करायला? 9:30 वाजता. तर नटाचा बॉक्स घरी राहिल्यामुळे टाइम झालेला होता, 5 वाजून गेले. 5 डायरेक्ट 5 वाजले आम्हाला, कारण की नट बॉक्स असतात त्यांनी दुपारीच सोलर पंप इन्स्टॉल केलेला असता. पण मग नट बॉक्स नसल्यामुळे बगडी झाली त्यांच्यावाली. सकाळ धरून अजून नाश्ता वगैरे जेवण पण नाही केलेलं आहे त्यांनी बघू शकता. 3 जण आलेले होते ते बघू शकता, गणी भाई, सनी भाई आणि साई भाई बघू शकता. तिघांनी एकदम खतरनाक वाली सोलर पंप इन्स्टॉल केलेला आहे. आणि आपणही पण बघितलं हा हिमालयाचा सोलर पंप मस्तपैकी पाणी मारलेलं आहे त्यांनी, काय अडचण नाही बघू शकता. परत एकदा हा पाणी प्रेशर तुम्ही. तर मित्रांनो तुम्हाला हा हिमालयाचा सोलर पंप कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. गणी भाई करे पाईपवरती थोडंसं. तर बघू शकता मित्रांनो हिमालया 5 HP सोलर पंपाचा पाणी प्रेशर खतरनाकमध्ये 5-5:30 वाजता मोटर चालू केलेली आहे आणि तरी बी खतरी पाणी प्रेशर मारलेलं आहे बघू शकता. आणि तुमच्याकडे कोणता सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे ते बी तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकता. 30 मीटर आणि याच्यामध्ये आपण 30 मीटर हेडपंप जोडलेला आहे बघू शकता. 30 मीटर हेडपंपाचा जागेच पाणी प्रेशर. फायनली सनी व्हायचा फोन आल्यानंतर आपण नट बॉक्स घेऊन आलेलो होतो आणि जवळपास तुम्हाला सोलर पंप पण दाखवलेला आहे, खतरनाकमध्ये इन्स्टॉल केलेला आहे सनी भाईना. तिकडे बघू शकता या साईडला तुम्हाला जवळपास सोलर पंपाची पण थोडीशी माहिती दिलेली आहे. आता सगळं काही काम झालेलं आहे बघू शकता. आता आमची गँग घरी जाताना मस्तपैकी सुट्टी झालेली आहे. जवळपास 6-6:30 वाजलेले. अजून पण दिवस मोठा असल्यामुळे अजून उजेड भरपूर पडलेला आहे बघू शकता. 3 जण आलेले होते, सनी भाई, साई भाई आणि गणी भाई. तिघांनी मस्तपैकी खतरनाकमध्ये पंप बांधलेला आहे. सगळे काही माहिती तुम्हाला दाखवलेली आहे बघू शकता. आता झाली सुट्टी तर चला जाऊया घरी आणि संध्याकाळी देऊया PUBG चालू करून. त्या अगोदर मस्तपैकी हा व्हिडिओवर थांबूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.